ऐकावं ते नवलच आणि सांगावं ते पण नवलच. काय सांगू आता. माझी आजी सासू म्हणजे माझ्या सासूची सासू ऑफ झाली. बिचारी चांगली होती, छान होती. ऑफ झाली म्हणजे गेली आम्हाला सोडून. तर माझी सासू काय म्हणते मला की आता आपल्याला ना सगळं घर धुवून घ्यावं लागतं सगळं. आता एक विशेष बात तुम्हाला सांगते. आजी राहत होती गावी. माझ्या सासूने तिला सांभाळली नाही. माझ्या सासूने ना तिला कधी दारात पण नाही येऊ दिली, बिलकुल नाही. ती राहत होती गावी तिच्या मुलींकडे, तिच्या लेकीकडे ती राहत होती. आणि सासूने कधी तिला आपलं दारामध्ये पाय पण नाही ठेवू दिला, अजिबात नाही. ना सासू ना नंदा. माझ्या सासूला कोणी पसंत नाही, कारण का माझ्या सासूचे नंदा आणि सासू खूप खराब होत्या, खूप छळले तिला. खूप खूप माझ्या सासूचा सासूरवास खूप झालेला आहे. त्याच्यामुळे ना ती त्यांना दारात ते येऊ देत. पण मला सांगते की नाही, सासर कसं सांभाळायचं, नंदांना कसं बघायचं, नवरा कसा सांभाळायचा, सासूचा आदर कसा करायचा, हे माझी सासू मला सांगते. पण माझ्या सासूने स्वतःच्या सासूला कधी दारात नाही येऊ दिलं, कधी नंदाने सांभाळलं. मी तर नाही पाहिलं बाबा, मी अजूनही नाही पाहिलं, मी बघितलंच नाही. आमची आजी सासू मरूनच गेली, पण दारात नाही आली. खबरदार कोणी दारात येईल तर माझी सासू उभी आहे म्हणून माझ्या सासूची सासू मरून गेली आणि मारून घातली, पण दारात नाही येऊ दिली. तर मला सांगते की आता ती तिकडे गावी गेलेली आहे, देवांना झाली तिला, आपल्याला निघून गेली, तर आता आपल्याला सगळं घर वगैरे स्वच्छ करून घ्यावं लागेल. तर मला एक बात सांगा, आजी होती, माझ्या घरातली होती, मला काही प्रॉब्लेम नाही म्हणते ते केलं पाहिजे, नाहीतर आपल्यासाठी चांगलं नसतो म्हणे. इट्टाळ असतो, इट्टाळ विट्टाळ. तर मी म्हटलं ती तुमची सासू होती ना, मग तुम्ही तुमचं घर धुवून घ्या, मला नाही साफसफाई करायची. माझी आजी होती, मग माझी आजी होती ती. आता माझी पण आजी ऑफ झाली, तर मी कुठं घरातलं काय केलं. आपल्याच आजी आपल्याला त्रास देणार आहेत का नंतर चालू? नाही म्हणे, आपल्यातनं निघून गेल्यानंतर सगळं घर स्वच्छ केलं पाहिजे, नाहीतर आपल्याला त्रास होतो. मग ते सुनेनं केलं पाहिजे, तर ती तुझी सासू होती, तुझी सासू ऑफ झाली तर तू कर. मला कधी करायचं आहे ते मी करीन, मी करेन की माझी सासू ऑफ झाल्यावर. तुझी सासू ऑफ झाली तू कर, मी कशाला करू. नाही पण खूप सासूरवास केलाय माझ्या सासूचा. हो ना, खूप सासूरवास. म्हणत होती बरं झालं मेली, नाही तर अजून माझा जीव खात होती. पण माझी सासू चांगली आहे, एकदम चांगली, सगळे चांगले आहेत, मीच वाईट आहे.